वसा जनसेवेचा. खामगाव तालुक्यातील पारखेड परिसरातून ट्रक क्रमांक MH28BB 7314 मधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारे खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी 30 मार्च 2026 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. मार्केटच्या तिथे साधारणतः मार्केटवरून काहीतरी रेतीची वाहतूक होते आहे असं बातमी मिळाली. त्या अनुषंगाने स्वतः माझ्या गाड्या वाहनाने नॅशनल हायवेला जात असताना एक वाहन क्रमांक MH28 7374 हे वाहन रेतीची अवैध वाहतूक करत असताना आढळलं. त्याला थांबवण्यासाठी मी बराच प्रयत्न केला, परंतु भरधाव वेगाने तो पुढे जातच होता. त्यामुळे त्याच्या वाहनाच्या समोरून माझं वाहन गेलं आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला, परंतु त्यांनी पुन्हा त्या हायवेवरून उतर मारून पुढे मला चकमा देऊन निघायचा प्रयत्न केला त्यांनी. त्यामुळे थोडंसं एका मुरमाच्या तिथे त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि नियमाच्या अनुसार फौजदारी कारवाईची प्रोत्साहित केलेली आहे. यावेळी तहसीलदारांनी एका संशयास्पद ट्रकला थांबवण्याचा इशारा केला. मात्र ट्रक चालकाने तहसीलदारांच्या आदेशाला न जुमानता रेतीने भरलेला भरधाव ट्रक पुढे नेला. मात्र तहसीलदार पाटील यांनी ट्रकचा पाठलाग करून अखेर ट्रक चालकासह सदर ट्रक ताब्यात घेऊन खामगाव तहसील कार्यालयात जमा केला आहे. दरम्यान तहसीलदारांच्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफिया यांचे चांगलेच धाबे दणाणले असून या प्रकरणी महसूल प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.